यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। एका युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे। 13 दिवसांपासून युवक बेपत्ता होता। आज त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला। रुमालमध्ये नातेवाईकांना सुसाईड नोट सापडली आहे। या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करण्यामागचं कारण लिहिलं आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। अजय शेंडे असे मृत तरुणाचे नाव आहे। 17 सप्टेंबरपासून तरुण बेपत्ता होता। 13 दिवसांपासून अजय घरात परतलाच नव्हता। त्याचे कुटुंब त्याचा शोध घेत होते। मात्र तब्बल 13 दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला आहे। वणीच्या कायर येथे अजयचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। अजय शेंडे हा मराठा आंदोलक होता। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यानं आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली। तरुणाच्या मृतदेहाजवळ नातेवाईकांना सुसाईड नोटही सापडली। रुमालात तरुणानं सुसाईड नोट गुंडाळली असल्याची माहिती आहे। तसेच तरुणाजवळ विषारी औषधं खरेदी केलेली पावतीही आढळली। विषारी औषधं पिऊनच त्यांना आयुष्य संपवलं असल्याची शक्यता आहे। दरम्यान या संदर्भात पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे। तरुणाच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे।